नमस्कार, कुलाबा न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे. मुंबई ते विजयदुर्ग आता प्रवास जलमार्गाने आणि सहज आणि सोपा झालेला आहे. आपण माझ्या मागे बघू शकता, ही जी बोट आहे M2M फेरीज, खरं तर बंदर खात्याने किंवा जे सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहेत नितेश राणे यांच्या आणि M2M फेरीजच्या विद्यमाने ही बोट सेवा आता रोरो सेवा आता सुरू झाली आहे, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आज 1 मार्च आहे आणि 1 मार्च रोजी ही सेवा आजपासून सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आपण जर लांबवर पाहिलं तर तिकडे नितेश राणे यांनीच पहिलं तिकीट काढलं होतं आणि त्यांनी सुद्धा या बोटीतून आज प्रवास केला आहे. ही बोट आता आपण जातानाचे दृश्य आपण बघू शकतो. आपण भाऊच्या धक्क्यावर या ठिकाणी उभे आहोत आणि एका अर्थी जर आपण म्हणायचं झालं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्याच्यामुळे कुठे ना कुठे आता याला गती मिळाली आहे, चालना मिळाली आहे असं देखील म्हटलं जातंय. आपण जर एकंदरीत पाहिलं तर ही M2M फेरीज ही पहिल्यांदा मुंबई ते विजयदुर्ग प्रवास करणार आहे आणि हा प्रवास खरं तर 6 तासांचा आहे. या या रोरो सेवेची जर तिकिटिंग प्राईस आपण पाहिली तर आपल्याला कळेल की 2,500च्या जवळपास इकॉनॉमी क्लास आहे. त्याचबरोबर पुढची तिकीट ही 4,000च्या घरात देखील आहे. त्याचबरोबर आपल्याकडे जर दुचाकी असेल, 4 चाकी असेल, अशा तिकिटांची किंमत आपण म्हणजे 4 चाकी असेल तर 6,000 आणि 2 चाकी असेल तर 4,000 अशी ही किंमत आहे. त्याचबरोबर जर सायकल असेल तर ₹600 आपल्याला या ठिकाणी किंमत द्यावी लागणार आहे. आपण ही बोट सध्या या बोटीचे जातानाचे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो आणि खरं तर हा देवेंद्र फडणवीस यांचा मोठा आणि महत्त्वाचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्याच्यामुळे कुठेतरी तो आता पूर्ण झाला आहे. नितेश राणेंनी या स्वप्नाला आता पूर्ण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मी सिद्धेश भंडारे, कुलाबा न्यूज 24.